विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र इयत्ता 12वी मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. बोर्ड परीक्षेचा हा शेवटचा टप्पा आहे. अर्थशास्त्र या विषयाचा पेपर तुम्ही सोडवलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांची उत्सुकता आहे. आपण सोडवलेल्या पेपरची आपल्याला उत्तरं जाणून घ्यावयाची आहेत. तर या माध्यमातूनच आपण मार्च 2024 बोर्डाचा अर्थशास्त्र विषयाचा जो काही पेपर आहे त्याचं विश्लेषण आपण जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून प्रश्न पहिला जो काही आहे, प्रश्न पहिला आपल्याला कल्पना आहे की तो 20 गुणांचा असतो. त्यामध्ये अ, ब, क, ड हे 4 बीट आहेत आणि त्यामध्ये प्रश्न पहिला अ बीट आहे ते योग्य पर्याय आपल्याला निवडावयाचे आहेत. या माध्यमातून त्यामधलं पहिलं जे काही विधान देण्यात आलेलं आहे ते आहे सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. खाली पद्धतींची नावं देण्यात आलेली आहेत. अ, ब, क, ड अशी नावं देण्यात आलेली आहेत आणि त्या खाली पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडावयाचा आहे. यामध्ये आपल्याला कल्पना येते की सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात म्हटलं की या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणलं की विभाजन पद्धत येतं आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं खाली दिलेल्या पर्यायापैकी पर्याय 1, 2, 3, 4 आपल्याला देण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 फक्त क हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यापुढे जो काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे तो आहे असंघटित. पहा, असंघटित नाणे बाजारात पुढील घटक कार्यरत असतात. तर आपल्याला माहिती आहे की नाणे बाजारामध्ये संघटित नाणे बाजार आणि असंघटित नाणे बाजार असे दोन प्रकार आहेत. आणि संघटितमध्ये आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये व्यापारी बँका असतील, सहकारी बँका असतील, अनेक वित्तीय संस्थांचा त्यामध्ये समावेश होत असतो. आणि असंघटित नाणे बाजार म्हटलं की त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये सावकार असतं, हुंडी असते, चिटफंड असतात. म्हणून आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी पर्याय जो काही दिलेला आहे, पर्याय क्रमांक 4 अ, क, ड हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तिसरा जो काही प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे, आपल्याला विचारण्यात आलेला आहे, तो आहे सरकारच्या ऐच्छिक कार्यामध्ये पुढील पैकी कार्य येतात. आता शासनाची जी काही कार्य आहेत त्यामध्ये आपल्याला माहिती आहे काही सक्तीची कार्य असतात, काही ऐच्छिक कार्य असतात. आपल्याला काय विचारलेले सरकारच्या ऐच्छिक कार्यामध्ये पुढील पैकी कार्य येतात. त्यामध्ये कार्य दिलेले आहेत. आता परकीय आक्रमणापासून संरक्षण हे येत नाही, हे सक्तीचं कार्य आहे. या ठिकाणी शिक्षण व आरोग्य सेवा हे ऐच्छिक कार्य आहे. सामाजिक सुरक्षा उपाययोजना हे ऐच्छिक कार्य आहे. कर संकलन हे ऐच्छिकमध्ये येत नाही. म्हणून आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी पर्याय जो काही आहे, पर्याय क्रमांक 1 ब आणि क हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा चौथं विधान जे काही आपल्याला देण्यात आलेलं आहे. चौथं विधान काय दिलेलं आहे आपण पाहू. निर्देशांकाचे महत्त्व खालील विधानातून शोधा. 4 विधानं आपल्याला देण्यात आलेली आहेत. अ, ब, क, ड अशी विधानं देण्यात आली आहेत. पाहूया कोणती विधाने आहेत ती आपण. आता पहिलं विधान काय आहे? भविष्य काळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त. ठीक आहे, भविष्याचे पूर्वानुमान मांडण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग होतो. भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी सुद्धा निर्देशांकाचा उपयोग होतो. योग्य धोरणाची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त आहे. आता या ठिकाणी निर्देशांक चुकीच्या वापरासाठी केला जातो, हे बरोबर नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय निवडत असताना या ठिकाणी अ, ब, क हे पर्याय क्रमांक 2 मध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी पाचवं जे काही विधान आपल्याला दिलेलं आहे, पाचवं विधान काय दिलेलं आहे? रक्तपेढी, ब्लड बँक हे कशाचं उदाहरण आहे बाबा? इथं उपयोगितेचे प्रकार दिलेले आहेत. स्थल उपयोगिता, ज्ञान उपयोगिता, सेवा उपयोगिता, काळ उपयोगिता. तर आपल्याला कल्पना आहे की ब्लड बँक, रक्तपेढी हे जे काही आहे ते काळ उपयोगिता याच्याशी संबंधित आहे, त्याचं उदाहरण आहे. म्हणून या या ठिकाणी
आपल्याला पर्याय जो काही आहे, पर्याय क्रमांक 4 फक्त ड हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. पर्याय क्रमांक 4 फक्त ड हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं प्रश्न पहिल्यामधलं अ बीट आपण समजून घेतलेलं आहे. त्याची उत्तरं आपली कोणती आहेत, आपण काय लिहिलं हे आपण जाणून घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ब जे काही बीट आहे ते आहे विसंगत शब्द ओळखा. हे सुद्धा 5 गुणांसाठी आहे. आणि या ठिकाणी पहिलं जे काही विधान दिलेलं आहे, मागणीचे प्रकार. आता मागणीच्या प्रकारामध्ये आपल्याला कल्पना आहे, या ठिकाणी प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संमिश्र मागणी हे मागणीचे प्रकार आहेत. त्यामध्ये विसंगत असलेला जो काही शब्द आहे, बाजार मागणी, हा विसंगत असलेला शब्द हे त्याचं उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. या ठिकाणी दुसरा जो काय आहे, राष्ट्रीय उत्पन्नाची खाली वैशिष्ट्ये दिलेली आहेत. आता आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आपल्याला माहिती आहेत. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च हे त्याचं आर्थिक वर्ष असतं. राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात व्यक्त केलेलं मूल्य असतं आणि राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे. मग या ठिकाणी आपल्याला विसंगत जो काही शब्द आहे ते स्थिर संकल्पना हा विसंगत शब्द आहे. म्हणून या ठिकाणी स्थिर संकल्पना हे त्याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तिसरा जो काही दिलेला आहे, अंदाजपत्रकाचे प्रकार दिलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी अंदाजपत्रकाचे प्रकार, तुटीचं अंदाजपत्रक, समतोल अंदाजपत्रक, शिल्कीचे अंदाजपत्रक, पण यामध्ये विसंगत जो काही शब्द आहे, शून्याधारित अंदाजपत्रक हा विसंगत शब्द आहे. तो आपल्याला शोधून त्याचं उत्तर आपल्याला लिहावयाचं असतं. या ठिकाणी कायदेशीर मक्तेदारी, कायदेशीर मक्तेदारीमध्ये आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी कायदेशीर मक्तेदारीमध्ये पेटंट येतं, स्वामित्व हक्क त्या ठिकाणी येतो, एक योग्य असं एक बोधचिन्ह असतं आणि ओपेक, ओपेक ही आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी कच्च्या तेलाचं उत्पादक जे काही देश आहेत त्यांनी स्थापन केलेली ओपेक नावाची ही संघटना आहे आणि ही आपल्याला खाजगी मक्तेदारीच्या माध्यमातून येत असते. म्हणून ओपेक हा कायदेशीर मक्तेदारीमधला हा विसंगत असलेला शब्द आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यामध्ये पाचवा जो काही दिलेला आहे, त्यामध्ये पाचवा काय दिलेला आहे, वित्तीय मालमत्ता, मालमत्तांची नावं दिली आहेत. रोखे वित्तीय मालमत्ता आहे, सरकारी रोखे वित्तीय मालमत्ता आहे, व्युत्पन्न रोखे वित्तीय मालमत्ता आहे. तर या ठिकाणी भूमी हा विसंगत असा या ठिकाणी शब्द आहे. भूमी ही वित्तीय मालमत्तेमध्ये येत नाही असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिल्यामध्ये 2 बीट आपण अभ्यासलेली आहेत. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी तिसरं जे काही बीट देण्यात आलेलं आहे त्यामध्ये काय आहे, आर्थिक पारिभाषिक शब्द आपल्याला लिहावयाचे आहेत. एक विधान दिलेलं आहे. आता पहिलं विधान काय दिलं ते आपण पाहूया. किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते. आता आपल्याला माहिती आहे की म्हणजे किमती स्थिर आहेत, इतर घटकामध्ये अनुकूल बदल झाले तर मागणी वाढते. त्याला आपण काय म्हणायचं, एका पारिभाषिक शब्दामध्ये लिहायचं आहे, त्याला आपण मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील वाढ असं आपण म्हणतो. हे त्याचं योग्य उत्तर आहे. दुसरं जे काही विधान दिलेलं आहे, मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी. तर मागणीनुसार पैसे काढणाऱ्या जे काही ठेवी आहेत त्यांना आपण मागणी ठेवी असं आपण म्हणतोय. या ठिकाणी तिसरं विधान आहे, एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे. म्हणजे वस्तू एकच आहे, पण आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारल्या जातात. म्हणजे त्याला आपल्या मक्तेदारीमध्ये आपण पाहतो आणि या माध्यमातून त्याला मूल्यभेद, किंमत भेद असं आपण म्हणतो. हे त्याचं योग्य उत्तर आहे. आर्थिक पारिभाषिक शब्द जो काही आहे त्यामध्ये मूल्यभेद हा त्यामध्ये शब्द आहे. चौथा जो काही या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला, विचारण्यात आलेला चौथा जो काही विधान आहे, त्या चौथा विधान काय दिलंय आपण पाहूया. एका जादा नगरसंख्येचे उत्पादन केल्यानंतर
एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ. आता एका जादा नगरसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चामध्ये जी काही निव्वळ वाढ होते तिला आपण काय म्हणतो, तर त्याला सीमांत खर्च असं आपण म्हणतो. हे त्याचं योग्य उत्तर आहे. पाचवं जे आहे, फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. म्हणजे आता उत्पन्नामध्ये बदल झाल्यानं मग साहजिकच आपल्याला सांगता येतं की त्याला आपण काय म्हणतो, त्याला मागणीतील बदल असंही आपण म्हणतो. किंवा आपल्याला सांगता येतं की उत्पन्नातील बदल, मागणीतील शेकडा बदल आणि उत्पन्नातील शेकडा बदल याचं जे काही प्रमाण असतं त्याला आपण उत्पन्न लवचिकता असं देखील म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पारिभाषिक शब्दामध्ये मागणीतील बदल म्हणजे आपल्याला माहिती आहे की इतर परिस्थितीमध्ये बदल झाल्यानंतर त्यामध्ये जे काही वृद्धी वाढ येत असते त्यामध्ये मागणीतील बदल येतो. किंवा उत्पन्न लवचिकता या दोन्हीपैकी कोणतंही उत्तर लिहिलं तरी या ठिकाणी चालतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून सहसंबंध पूर्ण करा हा या ठिकाणी प्रश्न पहिला ड हा देखील 5 गुणांसाठी दिलेला आहे. आता आपल्याला कल्पना आहे, अनेक उदाहरणं आपण सोडवलेली होती. सर्वसाधारण समतोल कशामध्ये असतो? सर्वसाधारण समतोल हा आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारण समतोल हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये समतोल असतो. मग या ठिकाणी आपल्याला रिकामी चौकट दिलेला आहे. मग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणता समतोल असतो? तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आंशिक समतोल असतो. तो या ठिकाणी चौकटीमध्ये लिहावयाचा आहे. दुसरं जे काही सहसंबंध दिलेला आहे त्यामध्ये पहा, एक सहसंबंध काय, उत्पन्न पद्धत, त्याचं नाव आहे घटक पद्धत. मग उत्पादन पद्धतीला पर्यायी नाव कोणतं आहे, त्याला आपण मालसाठा पद्धत असं आपण म्हणतो. म्हणून या चौकटीमध्ये मालसाठा पद्धत असं लिहावयाचं होतं. आपण लिहिलेलं असेलच. या ठिकाणी रूप उपयोगिता. आता फर्निचर म्हटलं की लाकडापासून फर्निचर बनवणं, त्याचं स्वरूप बदलतं, ती रूप उपयोगितेचं उदाहरण आहे. तर मग हे डॉक्टर हे कोणत्या उपयोगितेचं उदाहरण आहे, तर त्यामध्ये सेवा उपयोगितेचं उदाहरण डॉक्टर आहे असं आपल्याला सांगता येतं. चौथं जे काही सहसंबंध दिलेला आहे, संपूर्ण लवचिक मागणी. म्हणजे मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही अनंत असते. तर जेव्हा इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, मागणीची लवचिकता ही शून्य असते, त्याला आपण काय म्हणतो, संपूर्ण अलवचिक मागणी असं आपण म्हणतो. हे चौकटीमध्ये लिहून हा सहसंबंध आपल्याला पूर्ण करावायचा आहे. आता या ठिकाणी पहा, शेवटचं जे काही पाचवं दिलेलं आहे, इतर घटक स्थिर असताना काय होतं, इतर परिस्थिती, इतर घटक स्थिर असताना पुरवठ्यामध्ये किमतीमध्ये बदल म्हणजे झालेला असतो. इतर घटक स्थिर असतात आणि पुरवठ्याचं विचलन असतं. म्हणजे किंमत वाढली की पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो, हे विचलनामध्ये येतं. आता पुरवठ्यातील बदल ह्याचा सहसंबंध कशाचे आहे, किंमत स्थिर असताना पुरवठ्यामधला बदलाचा हा सहसंबंध आहे. म्हणून किंमत स्थिर हे या ठिकाणी चौकटीमध्ये आपल्याला लिहावयाचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं अतिशय थोडक्यामध्ये प्रश्न पहिल्याचं विश्लेषण आपण जाणून घेतलेलं आहे. या ठिकाणी पहा, प्रश्न दुसरा जो काय, प्रश्न दुसरा अ हा 6 गुणासाठी आपल्याला देण्यात आलेला आहे. काय आहे प्रश्न, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून त्या स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की विधान व्यवस्थित पद्धतीनं आपण वाचायचं असतं, संकल्पना आपण लिहायचं, संकल्पनेला 1 गुण असतो आणि स्पष्टीकरणाला 1 गुण देण्यात येतो. आता या ठिकाणी पहिलं विधान काय दिलेलं आहे, मनीषाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केलेली आहे. यामध्ये कोणती संकल्पना दडलेली आहे, उपयोगिता ही संकल्पना दडलेली आहे. मग उपयोगिता संकल्पनेचं कोणत्याही वस्तू वास्तवा सेवेमध्ये मानवाची गरज भागवण्याची जी काही शक्ती क्षमता असते त्याला उपयोगिता असते. त्याचं विश्लेषण आपल्याला लिहावयाचं असतं. आधी संकल्पना लिहायची, मग विश्लेषण, त्यामध्ये संकल्पना आहे उपयोगिता. आता या ठिकाणी दुसरं विधान जे काही दिलेलं आहे, रघुचे वडील त्यांचे पैसे देशातील देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधीची बाजारपेठ. म्हणजे दीर्घ मुदतीच्या निधीची जी काही बाजारपेठ असते यामध्ये संकल्पना कोणती दडलेली आहे, तर भांडवल बाजार ही संकल्पना दडलेली आहे. त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण लिहिलं की पुन्हा 1 गुण आपल्याला देण्यात येतो आणि संकल्पनेला 1 गुण. आता या ठिकाणी पहा, तिसरी जी काही विधान देण्यात आलेलं आहे,
काय दिलेलं आहे? करोना महामारीच्या काळामध्ये मास्क वापरणे सक्तीचे केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली. पहा, मास्कला मागणी वाढली ही प्रत्यक्ष मागणी झाली. पण मास्कला मागणी वाढल्यानं करोनाच्या कालावधीमध्ये मास्क तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये श्रमिकांची जी काही मागणी वाढते, तिला कोणती मागणी म्हणतो आपण? अप्रत्यक्ष मागणी. ही या ठिकाणी दडलेली संकल्पना आहे. ती संकल्पना लिहायची आणि त्याचं विश्लेषण लिहायचं. या ठिकाणी चौथं जे काही विधान देण्यात आहे, महाराष्ट्राने काय केलं? पंजाबकडून गहू खरेदी केला. आता महाराष्ट्रानं पंजाबकडून गहू खरेदी केला, हा व्यापार आहे, त्याच्यामध्ये संकल्पना दडलेला आहे, हा विदेशी व्यापार नाही, तर हा देशांतर्गत व्यापारामध्ये येतो. देशाच्या सीमेच्या आतमध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण झालेली आहे, त्याचं विश्लेषण लिहायचं. आता पाचवं विधान आहे, जागृतीला राज्य सरकारकडून दरमहा 5,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते. आता निवृत्ती वेतन म्हणजेच ही आपल्याला माहिती आहे, हस्तांतरित उत्पन्न ही संकल्पना त्यामध्ये दडलेली आहे. म्हणून हस्तांतरित उत्पन्न ही संकल्पनेला 1 गुण आपल्याला देण्यात येतो आणि हस्तांतरित उत्पन्नाचं विश्लेषण आपण लिहिलं की या ठिकाणी पुन्हा 1 गुण आपल्याला देण्यात येतो. अशा पद्धतीनं 2 गुण यात दिले जातात. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की ब जे काही विधान आहे, प्रश्न दुसऱ्यामध्ये फरक स्पष्ट करा. आणि यात आपल्याला सांगता येतं की फरक स्पष्ट करा यामध्ये कसं आहे, कोणतेही 3 आपल्याला सोडवायचे आहेत. कोणतेही 3 आपल्याला सोडवायचे आहेत. यामध्ये प्रत्येकाची 2-2 मुद्दे, किमान 2 मुद्दे लिहिणं आवश्यक आहे. प्रत्येक मुद्द्याला 1-1 गुण, असं आपल्याला 2-2 गुण देणार. कोणतेही 3 आपल्याला सोडवायचे आहेत. या ठिकाणी 5 दिलेले आहेत. पहिला जो काही आहे यामध्ये पहा, आवर्ती ठेवी, मुदत ठेवी. ठेवीचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आवर्ती ठेवी म्हणजे एक विशिष्ट रक्कम पुन्हा पुन्हा आपण त्या खात्यामध्ये जमा केली जाते, ती आवर्ती ठेवी आहे. आणि मुदत ठेवी म्हणजे एका फिक्स कालावधीसाठी आपण रक्कम त्या ठिकाणी जमा करतो, हा मुदत ठेवी आहे. या दोन्हीचे फरक या ठिकाणी स्पष्ट करावायचा आहे. यानंतर दुसरा आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. सीमांत उपयोगितेच्या बेरजेला आपण एकूण उपयोगिता म्हणतो आणि उपभोक्त्याने प्रत्येक नगापासून जी उपयोगिता त्याला भेटते त्याला आपण सीमांत उपयोगिता असं आपण म्हणतो. ते विश्लेषण 2-2 मुद्द्यांमध्ये आपल्याला लिहावयाचं आहे. संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये अल्पसा बदल झाला, मागणीत खूप मोठा बदल होत असेल त्याला संपूर्ण लवचिक मागणी असं आपण म्हणतो. आणि किमतीत कितीही बदल झाला तर मागणीत काहीही बदल होत नाही त्याला संपूर्ण अलवचिक मागणी असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक या ठिकाणी याचे 2 मुद्दे आपण लिहू शकतो. अंतर्गत कर्ज, बाह्य कर्ज या प्रत्येकाचे आपल्याला 2-2 मुद्दे आपल्याला लिहावयाचे आहेत. प्रत्येक मुद्द्याला 1-1 गुण आपल्याला दिला जातो, हे आपण लिहिलेले असतीलच. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून प्रश्न तिसरा जो काही आहे त्यामध्ये खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 3. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की प्रत्येकी 4-4 गुण आपल्याला दिले जातात. आता मागणीचे कोणतेही 4 प्रकार आपल्याला लिहावयाचे आहेत. मग प्रत्यक्ष मागणी असेल, अप्रत्यक्ष मागणी असेल, स्पर्धात्मक मागणी असेल. यामध्ये आपल्याला सांगता येतं की मागणीचे प्रकार आहेत त्यापैकी कोणतेही 4 प्रकार या ठिकाणी आपल्याला लिहावयाचे आहेत आणि प्रत्येकाचं थोडक्यात विश्लेषण पण लिहावयाचं आहे. आता भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही 4 समस्या आपल्याला लिहावयाच्या आहेत. त्यानंतर उपयोगितेची जी काही आहेत वैशिष्ट्य, आपण 7-8 वैशिष्ट्ये आपल्याकडे आहेत, पण त्यापैकी कोणतीही 4 वैशिष्ट्ये तुम्हाला त्याचे मुद्दे लिहून थोडक्यात स्पष्टीकरण लिहावयाचं आहे. 4 गुणांसाठीचा हा प्रश्न होता. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणतीही 4 कारणं आपल्याला लिहावयाची आहेत किंवा स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्य लिहून त्याचं विश्लेषण आपल्याला लिहावयाचं होतं. अशा पद्धतीनं हा लघुत्तरीयमध्ये प्रश्न तिसरा होता. आणि आपल्याला कल्पना आहे की प्रश्न चौथा जो काही आहे
या ठिकाणी पहा प्रश्न चौथा, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते कारणासह आपल्याला लिहावयाचं आहे. आता पहिलं विधान काय दिलेलं आहे, मागील 75 वर्षाच्या कालावधीमध्ये भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेमध्ये आणि दिशेमध्ये पूर्णतः बदल झालेला आहे. आता या विधान आहे सहमत आहे असं आपण लिहिलं, 1 गुण आपल्याला दिला जातो आणि स्पष्टीकरणासाठी 3 गुण देण्यात येतात. आता दुसरं विधान आहे, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळं आहे. आपल्याला माहिती आहे की लहानात लहान घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून हे विधान सहमत आहे आणि याचे किमान आपल्याला सांगता येतं की 2 मुद्दे त्याचं स्पष्टीकरण लिहून हा आपल्याला फरक त्या ठिकाणी सहमत का आहे तर का आहे त्याचं कारण आपल्याला लिहावयाचं आहे. किंमत करता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे असं म्हटलेलं आहे. किंमत करता हे वैशिष्ट्य आहे, पण एकमेव आहे का? हे एक वैशिष्ट्य आहे. यापेक्षा अजून अनेक वैशिष्ट्ये आहेत, म्हणून या विधानाशी मी सहमत नाही असं लिहायचं आणि त्यापुढे मक्तेदार बाजाराची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्य थोडक्यात लिहून त्याचं विश्लेषण लिहायचं. करेक्टर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत, बरोबर आहे, म्हणून या विधानाशी मी सहमत आहे. मग कोणकोणते स्रोत आहेत त्याबद्दलची माहिती थोडक्यात लिहायची. निर्देशांकाचे अनेक प्रकार, सहमत आहे. मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की साधा निर्देशांक असेल, किंमत निर्देशांक असेल, अशा पद्धतीनं निर्देशांकाचे जे प्रकार आहेत त्या प्रकाराचं माहिती आपल्याला थोडक्यात लिहावयाची आहे आणि या माध्यमातून म्हणून या विधानाशी मी सहमत आहे याचं कारण आपल्याला लिहावयाचं असतं, स्पष्टीकरण लिहावयाचं असतं. स्पष्टीकरणाला 3 गुण आहेत आणि सहमत आहे किंवा नाही ह्याला 1 गुण देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की प्रश्न 5वा जो काही आहे, प्रश्न 5वा काय, खालील तक्ता आकृती उतारा आपल्याला अभ्यासावयाचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे लिहावयाची आहेत. त्यामध्ये कोणतेही 2 आपल्याला सोडवावयाची आहेत. आता पहा त्यामध्ये खालील तक्ता देण्यात आलेला आहे. आता पहा हा तक्ता दिलेला आहे आणि ह्या तक्त्याचं निरीक्षण करून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहावयाची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तक्ता पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी मूळ वर्ष, चालू वर्ष, या ठिकाणच्या किमती देण्यात आलेल्या आहे. 2006 हे बेस इयर आहे, 2019 चालू वर्ष पकडून त्याच्या किमती दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला जे 3 प्रश्न या तक्त्यावरती विचारण्यात आलेले आहेत ते म्हणजे आपल्याला सांगता येतं किंमत निर्देशांक जो काही आहे त्या किंमत निर्देशांकाचं सूत्र आपल्याला लिहावयाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की किंमत निर्देशांक म्हटलं की P01 बरोबर सिग्मा P1 भागिले सिग्मा P0 इंटू 100 अशा पद्धतीचं हे किंमत निर्देशांक काढावयाचं सूत्र आहे. आणि मग सिग्मा P0 व सिग्मा P1च्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. सिग्मा म्हणजे बेरीज असते, म्हणजे आपल्याला सांगता येतं मूळ वर्षातील किमतीची बेरीज केली की सिग्मा P0 200 येतं आणि चालू वर्षातील किमतीची बेरीज केली की सिग्मा P1 हे 300 येतं. म्हणजे सिग्मा P0 200, सिग्मा P1 300 हे त्याचं उत्तर आहे. आता किंमत निर्देशांक आपल्याला काढावयाचा आहे. त्यामध्ये काय करायचं, हे किंमत निर्देशांकाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, सूत्र लिहायचं. सूत्रामध्ये किमती ठेवायच्या आणि किमती ठेवल्यानंतर सिग्मा P1ची किंमत 300 आहे, सिग्मा P0ची किंमत 200 आहे. 300 भागिले 200 गुणिले 100 केलं तर P01 150 हे त्याचं उत्तर येईल. अशा पद्धतीनं सहज पद्धतीनं आपल्याला 4 गुण घेता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यापुढला जो काही आहे तिन्हीपैकी 2 सोडवायचे आहेत. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावयाची आहेत. आता ह्या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर पहा उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. आता मागणी वक्र पहा, या मूळ मागणी वक्र कोणता आहे, म हा मूळ मागणी वक्र आहे आणि त्यामध्ये उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र कोणता आहे, म1. डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र कोणता आहे, म2. हा
मोटू मोटू हा कसा आहे, हा आपल्याला माहिती आहे की मवन मवन हा उजवीकडला आहे आणि मोटू मोटू हा डावीकडे स्थानांतरित होणारा मागणीचा वक्र आहे. त्यांची नावं फक्त आपल्याला लिहावयाची आहेत. आणि त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की तिसरा जो काही प्रश्न आहे, वस्तूची किंमत. आता वस्तूची किंमत कशी आहे, त्या ठिकाणी स्थिर आहे, किमतीमध्ये काही बदल झालेला नाही. आणि किंमत कोणती आहे, क ही त्या ठिकाणी देण्यात आलेली किंमत आहे. आणि या ठिकाणी चौथा जो काही प्रश्न विचारलेला आहे, मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास या संकल्पने अंतर्गत येतात. आता मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास कशामध्ये कशामध्ये येत असतात, तर ते आहे मागणीतील बदल. मागणीतील विचलनामध्ये विस्तार आणि संकोच या संकल्पना येतात. तर मागणीतील बदलामध्ये मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास या संकल्पना येत असतात. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या आकृती पाहून प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहावयाची असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 5व्या प्रश्नामध्ये काही खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहावयाची आहेत. आता प्रश्नांची उत्तरे लिहित असताना पहा, उतारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हा उतारा आपण व्यवस्थित पद्धतीनं वाचलेला असेल आणि त्यानंतर ह्या खाली जे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहावयाची आहेत. आता प्रश्नांची उत्तरे काय, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराची व्याख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बाजाराची जी काही व्याख्या आहे त्यामध्ये अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराची व्याख्या पहा. बाजार हे एक ठिकाण नसून ती एक यंत्रणा आहे की जिच्याद्वारे ग्राहक आणि विक्रेते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपल्या वस्तूंची देवाणघेवाण करतात. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. आता आपल्याला सांगता येतं बाजाराचे वर्गीकरण. बाजाराचे वर्गीकरण स्थळ, काळ आणि स्पर्धेनुसार केले जाते. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न, बाजाराचे वर्गीकरण कसे केले जाते, म्हणजे स्थलानुसार, काळानुसार, स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण केलं जातं. आता विक्री खर्चाविषयी आपले स्वमत आपल्याला लिहावयाचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की विक्री खर्च हा मक्तेदारयुक्त स्पर्धेचं एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे आणि या माध्यमातून वस्तूची विक्री वाढविण्यासाठी जो काही खर्च केला जातो त्याला विक्री खर्च म्हणतात. त्यामध्ये जाहिरात आहे, फलक आहे, खिडकी प्रदर्शन आहे, अशा विविध क्लुप्त्या वापरून विक्रेता आपल्या मालाची जास्तीत जास्त विक्री व्हावं यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून जो काही खर्च करतो, वस्तू विकण्यासाठी जो काही खर्च करतो त्याला विक्री खर्च म्हणतात. त्याबद्दलचं आपलं स्वमत, स्वतःचं मत हे आपल्याला थोडक्यामध्ये तो लिहावयाचं होतं. हे तुम्ही लिहिलेलं असेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सविस्तर उत्तरे लिहा हा शेवटचा प्रश्न आहे आणि आपल्याला कल्पना आहे की यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवावयाचे असतात. 8 गुणांसाठी असतात. त्यामध्ये आता पहा, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करायचे आहेत. आता लवचिकतेच्या संकल्पनेला 1.5-2 गुण आपल्याला देण्यात येतात आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार म्हणजे संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, एकक लवचिक मागणी, मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी, 1 पेक्षा जास्त, हे 5ही प्रकार लिहून त्याची आकृती काढून त्याचं विश्लेषण लिहावयाचं आहे. आता 8 गुणांसाठी मोठा क्वेश्चन आपल्याला देण्यात आलेला होता. दुसरा आहे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, ती संकल्पना आपल्याला स्पष्ट करावयाची आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी जे काही आहेत त्याचे मुद्दे लिहून त्याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहावयाचं होतं. तिसरा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे, पुरवठ्याचा नियम. पुरवठ्याचा नियम आपल्याला गृहीतकासह सविस्तर पद्धतीनं स्पष्ट करायचा आहे. 8 गुणांसाठीचा प्रश्न होता. त्यामध्ये प्रास्ताविक आपण लिहायचं, त्यानंतर नियमाचं विधान लिहायचं, इतर परिस्थिती कायम असताना किंमत वाढली की पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो, हे विधान लिहायचं. त्यानंतर त्याचं कोष्टक लिहायचं, कोष्टकाचं विश्लेषण, कोष्टकावरून आकृती काढायची, आकृतीचं पण विश्लेषण स्पष्ट. आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की नियम हा पुरवठ्याचा इतर परिस्थिती कायम असताना म्हणजेच पुरवठ्या नियमाची गृहीतके आहेत ती आपण मांडून सविस्तर पद्धतीनं हा नियम लिहायचा. या ठिकाणी 8 गुण आपल्याला देण्यात येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण मार्च 2024च्या अर्थशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं आन्सर कीच्या माध्यमातून थोडक्यात विश्लेषण आपण अभ्यासलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो,
अशा पद्धतीनं तुम्ही प्रश्नपत्रिका चांगल्या पद्धतीनं सोडवलेली असेलच. आता आपण लिहिलेल्या उत्तराबद्दल जास्त विचार न करता या पुढले जे काही 1-2 पेपर आपले शिल्लक आहेत त्याच्यावरती लक्ष देऊन व्यवस्थित पद्धतीनं बोर्डाची परीक्षा आपण द्यावयाची आहे आणि निश्चित पद्धतीनं आपल्याला यश मिळणारच आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.